श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हालसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. बाळूमामा उंच मूर्ती तुमची दिसते सुंदर. बाळूमामा उंच मूर्ती तुमची दिसते सुंदर. डोईच फेटा घोंगडे खांद्यावर. हाती काठी मेंढरे बरोबर. हाती काठी मेंढरे बरोबर. तया बाळूमामास माझा नमस्कार. तया बाळूमामास माझा नमस्कार. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपले हे संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, बाळूमामांच्या सेवेचा झेंडा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे. त्यासाठी बाळूमामांच्या या कार्याला तुमचा हातभार नक्की लावा. जय बाळूमामा. भक्तांनो, चला तर मग आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय सांगत आहेत ते आपण नीट आणि लक्षपूर्वक ऐकूया. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये त्रास देणारे परके असले तरी मजा घेणारे आपलेच असतात. गरजेच्या वेळी मदतीला धावून येणारे मात्र आपण कमवलेली माणसेच असतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव रे. आयुष्याची सुरुवात होते कोऱ्या पुस्तकापासून आणि शेवट मात्र आपल्या कर्माच्या हिशोबाने. काय लिहायचं आहे आपल्या हातात असतं, पण त्याचा हिशोब मात्र नियतीच्या हातात असतो. मामा म्हणतात, मला अशा प्रकारची भक्त मुळीच आवडत नाही. रिकाम्या वेळेत दुसऱ्यांचं धुणं धुत बसण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याचं कसं सोनं करता येईल ते माणसाने पाहावं. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये स्वतःला इतकं बदला की हे जग तुम्हाला पाहतच राहील. मामा सांगतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. जिथे आपल्याला कोणी बोलावलं नाही तिथे कधीही आणि चुकूनही जायचं नाही. माझ्या बाळा, तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल. कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. म्हणून चुकूनही माझ्या बाळा या चुका करू नकोस. अरे बाळ, ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण इतरांना विचारायच्या सुद्धा नाहीत. अरे बाळ, ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावलं जातं तिथे तर कधीच जायचं नाही. कारण तुम्हाला तिथे बोलावण्याची कोणाचीच इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचं महत्त्वही कमी करून घेऊ नका. आयुष्यामध्ये त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेला नाही. आयुष्याला कधीही दोष देत बसू नका. कारण बाळ, आयुष्य हे खूप सुंदर आहे रे. उलट जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना परत पश्चाताप झाला पाहिजे. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्याच गोष्टी नशिबाने मिळत नसतात रे. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं, मेहनत करावी लागते, कष्ट घ्यायलाच लागतात. जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव नक्कीच तुम्हाला कळेल. मामा म्हणतात, जीवनामध्ये उंच उडण्यासाठी पंखाची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त वेगाने होत असते. अरे बाळा, जीवनामध्ये संघर्ष करताना माणूस हा नेहमी एकटाच असतो. जीवनामध्ये संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो. पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्या बरोबर असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर का तुम्ही एकटे असाल तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका. आयुष्यामध्ये काही जखमा अशाही असतात की त्या दिसत नाहीत, परंतु त्या दुखत असतात, मनाला टोचत असतात. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत.
अरे बाळा, तुम्ही पाहिलं असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमचे हालचाल विचारतात, परंतु त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात. अरे बाळ, अशा लोकांपासून तर नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. म्हणून बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही ना, तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुलं ठेवता, नारळ ठेवता, देवावर पूर्णपणे विश्वास ठेवता, पण जर का स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता की हे काम मी पूर्ण करू शकेन की नाही, हे मला होईल की नाही. अशा प्रकारचा तुम्ही विश्वास डगमगू देऊ नका. मामा म्हणतात, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही त्या ठिकाणी कधीही जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत पुन्हा स्थान कधीच देऊ नका. पण बहुतेक लोक याच्या उलट वागतात. म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखं सारखं तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर करत नाही. अरे बाळा, आयुष्यामध्ये स्वतःला इतकं महत्त्व द्यायला शिका. आयुष्यामध्ये स्वतःला इतकं महत्त्व द्यायला शिका की स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. मामा सांगतात, मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात, जीवनामध्ये मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटत नाही, किंवा समोरची व्यक्ती आपल्याला असं कधीच भासून देत नाही. माझ्या बाळा, प्रार्थना कधीच वाया जात नाही रे, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाहीत. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्या मिळत सुद्धा नाहीत. म्हणून कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी संयम ठेवा, धीर धरा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. जीवनामध्ये साधे सरळ लोक ही नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्याबरोबरही असं झालं असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग तुम्हाला धोका मिळतो. मग तुम्ही निराश होता, रडत बसता, नशिबाला दोष देत बसता. परंतु स्वतःवर विश्वास ठेवा, दुसऱ्यांवर विश्वास ठेवू नका. मामा सांगतात, माणसांना समजणे हे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. आयुष्यामध्ये एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे. पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. तर याच्यामध्ये बदल काय? तर फक्त वेळ आणि परिस्थिती. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे खरेदी करून खुश होतो, तर दुसरा मुलगा फुगे विकत घेऊन खुश होतो. म्हणून माझ्या बाळा, फक्त प्रश्न आहे वेळेचा, परिस्थितीचा. प्रत्येकाची परिस्थिती ही बदलत असते, प्रत्येकाची वेळ ही बदलत असते आणि येत असते. मामा सांगतात, बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद तुमच्या हातात आहे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखा आहे. कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचेच लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. म्हणून वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी. वेळ हा सगळ्यांनाच मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत नाही मिळत वेळ बदलण्यासाठी. ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. मामा सांगतात, आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहतं आणि जे लक्षात ठेवायचं असतं तेच नेमकं विसरून जातं. मामा सांगतात, जिथे चूक नसेल तिथे कधीच झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. अशा लोकांना कधीच महत्त्व देऊ नका. मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात, पण तेच दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि त्यामुळे ते लोक इतरांचा सन्मान फक्त दिखाव्यासाठी करत असतात. आयुष्यामध्ये चांगले लोक त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरीही कधीच आणि कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत. पण ती गोष्ट छोट्याच लोकांची त्यांच्याकडे काहीही नसलं तर ते दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा दिखावा करत असतात. म्हणून हे पूर्णपणे चुकीचं आहे. मामा सांगतात, माझ्या बाळा, आपल्या सेवेमध्ये सुद्धा तसंच आहे. असे काही आपले भक्त आहेत जे माझी थोडीफार सेवा करतात, परंतु चार चौघामध्ये गेल्यानंतर माझ्या सेवेचा दिखावा करतात. मी खूप सेवा करतो हे दाखवून देतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे रे. म्हणून आपण जे काही करतो ते आपल्याला आणि त्या परमात्म्याला, त्या भगवंताला माहीत असतं. म्हणून कुठल्याही सेवेचा, कुठल्याही गोष्टीचा दिखावा करू नका. माझ्या बाळा, जीवनामध्ये चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना, पण खोटे लोक नेहमी बोलून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखं बनायचं आहे आणि बनावंच लागेल. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडतं तेव्हा चांगली लोक त्यांचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळंच झालेलं आहे. माझ्या बाळा, जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे. कोण काय करतं, कशासाठी करतं आणि का करतं या गोष्टीपासून स्वतःला जेवढं लांब ठेवाल तेवढे तुम्ही आयुष्यामध्ये खुश राहाल आणि यशस्वी व्हाल. माझ्या बाळा, जर का तुम्हाला पैशाच्या बाबतीत या चुका टाळायच्या असतील तर मी जे काही तुला सांगत आहे ते तू शेवटपर्यंत नक्की ऐक. आणि जर का तुझा माझ्यावर पूर्णपणे विश्वास असेल तर कमेंटमध्ये, बाळू मामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून हा दैवी संदेश तुमच्या 5 प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. आणि मग बघा, तुमच्या घरामध्ये पैशाची मालामाल होईल. मामा सांगतात, पैसा येऊनही टिकत नाही अशी अनेकांची समस्या ऐकली असेल. जर तुमच्याकडेही आलेला पैसा टिकत नसेल तर तुम्ही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले काही उपाय करून बघा, त्यांचा अनुभव घ्या. अशा काही वस्तू पर्समध्ये ठेवू नका ज्यामुळे माता लक्ष्मीला त्रास होईल. पर्समध्ये नेहमीच त्या वस्तू ठेवा जेणेकरून देवी लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद तुमच्यावर राहील. चला तर मग त्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कायम आपल्या पर्समध्ये ठेवू नयेत? मामा सांगतात, या वस्तू पर्समध्ये ठेवणं शुभ असते. यामुळे माता लक्ष्मीच्या आपल्यावर सदैव कृपा असते आणि तिच्या आशीर्वादामुळे आपले पॉकेट सदैव भरलेले राहते. नंबर 1, तांदूळ हे कोणत्याही शुभ कार्यासाठी वापरले जातात. यासाठीच पॉकेटमध्ये तांदूळ ठेवल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो आणि भरभराट होऊन पैसा टिकू लागतो. तसंच हातात पैसा टिकण्यासाठी तुम्ही तांदळाच्या काही धान्यांना हळद लावून या अक्षता पर्समध्ये ठेवू शकता. आपल्या घरात असलेली तिजोरी नेहमी दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या मध्यभागी असावी किंवा फक्त पश्चिम दिशा ही तिजोरीसाठी उत्तम असते. मामा म्हणतात, अरे बाळा, पश्चिम दिशेच्या स्थानावर पैशांची खास बचत होत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच या ठिकाणी तिजोरी ठेवल्यास अनावश्यक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसा खर्च होत नाही. त्याऐवजी पैशांमध्ये सतत भर पडत राहते. चंद्रग्रहणाच्या दिवशी रात्रभर 1 रुपयाचे नाणे चंद्रप्रकाशात पाण्यात ठेवावे. तेच नाणे पर्समध्ये ठेवावे. धनाची आवक एवढी वाढते, धन सांभाळणे सुद्धा कठीण होते. हा उपाय करून पाहण्यासारखा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे.
अनुभवसिद्ध हा उपाय आहे. माता दुर्गा किंवा महालक्ष्मीचे नाणे पर्समध्ये ठेवणे अत्यंत शुभ असते. यामुळे आपली पर्स किंवा पॉकेट कधीही रिकामे होत नाही, ते सदैव भरलेले राहते. पर्समध्ये नेहमी सोन्याचा किंवा पितळेचा चौरस ठेवा. वास्तूनुसार गुरुवारी चौकोनी गंजनाने धुवून तो पर्समध्ये ठेवा. असे केल्याने तुम्हाला शाश्वत संपत्ती मिळेल. तुमच्या पर्समध्ये राशीनुसार लहान चिन्ह ठेवल्याने धनप्राप्तीतील अडथळे दूर होतात. त्यामुळे राशीशी संबंधित रंगाची कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता. मामा म्हणतात, माझ्या बाळा, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पर्समध्ये एक गोमती आणि गोमती चक्र ठेवा. तुमच्या पर्समध्ये एक काडी किंवा गोमती चक्र ठेवल्यास महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो आणि तुमच्याकडे पैशाची कमतरता भासणार नाही. जर का तुम्हाला हवे असेल तर तुम्ही पर्समध्ये ओम किंवा स्वास्तिकचे चिन्ह देखील ठेवू शकता. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. माझ्या बाळा, अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तू चुकूनही तुझ्या पर्समध्ये ठेवू नका, नाहीतर तुमच्याकडून पाण्यासारखा पैसा वाया जाईल. नंबर 1, आपलं पर्स किंवा बटवा ही अत्यंत महत्त्वाची वस्तू असते, कारण यामध्ये आपण आपले पैसे आणि अनेकदा काही इतर महत्त्वाच्या वस्तूही असतं. पर्स किंवा पॉकेट कधीही फाटलेले नसावे, नाहीतर पैशाला विनाकारण गळती लागते. असं म्हणतात, अलीकडे ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिलं जातं. ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिलं असलं तरी प्रत्येक व्यक्तीसोबत पर्स किंवा बटवा हा कायम असतोच असतो आणि तो ठेवलाच पाहिजे, कारण पैशाजवळ पैसा येतो. असं म्हटलं जातं की त्यामुळे आपल्याकडे पैसे खिशामध्ये असायलाच पाहिजेत, बिना पैशाचे बाहेर पडू नये. मामा सांगतात, वस्तूंच्या खरेदीनंतर मिळणारं बिल किंवा जुनी बिलं पर्समध्ये ठेवू नये. यामुळे लक्ष्मी मातेची अवकृपा होते आणि आर्थिक तंगी ओढावते. कोणालाही पैसे देताना घडी घातलेली बाजू त्या व्यक्तींकडे असावी आणि पैशांच्या नोटाचे कोपरे आपल्याकडे असावेत. यामुळे आपल्याकडे पैशाची आवक वाढते आणि पैसे जास्त खर्च होत नाहीत. यामुळे लक्ष्मी सदैव तुमच्याकडे येत राहते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. तसंच मामा सांगतात, पर्समध्ये देवदेवतांचे फोटो ठेवू नये. यामुळे पैशाची आवक कमी होते आणि आपल्याला धनाची कमतरता भासू लागते. तसेच देवतांचा कृपा आशीर्वाद मिळत नाही. मात्र तुम्ही तिजोरीमध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिला रोज धूप दीप अगरबत्ती ओवाळून त्याची पूजा करू शकता. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच तुम्ही कुबेरांची प्रतिमा देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता. यामुळे देखील आपले धन सुरक्षित राहते आणि पैसेही येत राहतात. अनेक जण आपल्या प्रियजनांचे फोटो किंवा काही वेळेस मृत आईवडिलांचे फोटो पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवत असतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये कोणत्याही व्यक्तीचा फोटो ठेवू नये, त्यामुळे कर्ज वाढू शकतं. अरे बाळा, पर्समध्ये पैशांच्या नोटा दुमटून ठेवतात. दुमडून ठेवल्यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो आणि व्यक्तीवर आर्थिक संकट ओढावू शकतं. पॉकेटमध्ये कधीही चावी ठेवू नये, यामुळे व्यापारामध्ये नुकसान होऊ शकतं. तसेच पर्समध्ये कधीही फाटलेल्या नोटा ठेवू नये, यामुळे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. झोपताना कधीही पॉकेट उशीखाली ठेवून झोपू नये, यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो व ती आपल्या घरामध्ये स्थिर होत नाही. आपल्यावर नाराज होऊन आपले घर सोडून निघून जाते. पर्समध्ये पैशाव्यतिरिक्त औषधांच्या गोळ्या किंवा गोळ्यांच्या चिठ्ठ्या, चॉकलेट, रद्दी सामान अशा वस्तूही ठेवू नये. तुम्ही अशा वस्तू खिशामध्ये ठेवू शकता किंवा मग तुमच्यासोबत एखादी पिशवी असेल, बॅग असेल
तर त्याच्यामध्ये ठेवू शकता, परंतु चुकूनही अशा वस्तू पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवू नका. या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी आहे. पॉकेटमध्ये कधीही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नये. नाणी ठेवण्यासाठी वेगळा कप्पा असायला हवा. असं केल्याने देखील पैशाची हानी होऊ शकते, धनहानी होऊ शकते. म्हणून पॉकेटमध्ये नोटा आणि नाणी वेगळी ठेवावीत. पर्समध्ये कधीही जास्त कागद ठेवू नका. जास्त कागद ठेवल्याने जास्त पैसे खर्च होतात. तसेच पर्स चोरीला जाण्याची भीती असते. त्याचबरोबर तुमच्या खर्चाची यादी किंवा इतर कोणत्याही यादी तुमच्या पर्समध्ये कधीही ठेवू नका. उधार घेतलेले पैसे, वास्तुशास्त्रानुसार उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नका. असे मानले जाते की उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते. सतत उधारी घेण्याची वेळ येते. घरात पैसा कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये. जर तुम्ही तिजोरीत पैसे ठेवता, पण तिजोरी अशा ठिकाणी असेल जिथे अंधार असतो आणि तिजोरी उघडली की त्यामध्ये नैसर्गिक प्रकाश पोहोचत नाही, तर अशा ठिकाणी तिजोरीमध्ये पैसे ठेवणे वाईट मानले जाते आणि पैसे कमी होऊ लागतात, कारण तिथे नकारात्मक ऊर्जेचा प्रादुर्भाव जास्त असतो. मामा सांगतात, सूर्यप्रकाश नसल्यामुळे म्हणून तिजोरी नेहमी सूर्यप्रकाश येणाऱ्या खोलीत असावी. त्याचवेळी भिंतीला लावून शौचालय किंवा स्नानगृह असलेल्या ठिकाणी जर का तुम्ही पैसे ठेवत असाल तर हे देखील चुकीचे आहे. त्यामुळे पैसा हातात येणे थांबते आणि कोणत्या ना कोणत्या कारणामुळे पैसा विनाकारण खर्च होत राहतो. घराच्या कोपऱ्यातही पैसे ठेवणे टाळावे. सोप्या शब्दात सांगायचे तर जर ते तिजोरीच्या कोपऱ्यात, कपाटामध्ये, पर्समध्ये किंवा तुम्ही पैसे ठेवत असलेल्या इतर कोणत्याही ठिकाणी असेल तर एकतर पैशाची किंवा वस्तूची जागा बदला. प्रवेशद्वारावरून दिसत असलेल्या ठिकाणी तुमचा मनी बॉक्स किंवा लॉकर असू नये. जर तुम्हाला घरामध्ये पैसे ठेवायचे असतील तर वास्तुशास्त्र या जागा तुमच्या लॉकरची पाठ दक्षिणेकडील भिंतीला आणि दरवाजा उत्तरेकडे ठेवा. जर खोलीत पुरेशी जागा नसेल तर तुम्ही लॉकरची पाठ पूर्वेकडे ठेवू शकता. तुमच्या घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेकडे तोंड करून तुमचे पैसे ठेवा. उत्तर किंवा ईशान्य दिशेने एक लहान पूजावेदी, पाण्याचा कारंज किंवा भगवान कुबेराचा फोटो ठेवा. पर्स जितकी नीट असेल आणि ती ठेवली तितके चांगले पर्समध्ये लक्ष्मी मातेचा फोटो ठेवू शकता. आपल्या घरातील तिजोरीमध्ये कपडे, भांडी, फाईल्स या प्रकारच्या वस्तू अजिबात ठेवू नयेत. तसेच तिजोरीच्या अगदी समोरच्या देवतांचे कोणतेही फोटो लावू नये. शिवाय पैशांवर कोणतीही जड वस्तू ठेवून त्यावर भार पडू देऊ नका. तिजोरीत मध्यभागी किंवा वरच्या भागात पैसे ठेवावे. याशिवाय एखादे परफ्यूम, अगरबत्ती इत्यादी सुगंधित वस्तू तिजोरीमध्ये ठेवणे टाळावे. या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिल्यास पैसा टिकेल, शिवाय नवीन धन आकर्षित होईल. माझ्या बाळा, हे जे काही कृती आहेत, हे जे काही मी तुला काम करायला सांगितले आहे ते तुला करायचे आहे. तुझ्या आयुष्यामध्ये दररोज कुठून ना कुठून पैसा येईल. तुझे कर्ज फिटेल. तुझ्या कष्टाचे दिवस संपतील. तुझ्या दुःखाचे दिवस नक्कीच संपतील. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. माझे नामस्मरण कर. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा.
जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस
हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाहीत, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे. आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच. कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला की बाळूमामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी, कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा, लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा
जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे, आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं, तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल, तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक, इतरांचे जनकल्याण करण्याचा संकल्प माझ्यासमोर घे. आयुष्यात मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही. मामा म्हणतात, माझ्या मुला, जर मी तुला एका गरीब व्यक्तीमध्ये, मुक्या प्राण्यामध्ये दिसलो नाही तर मुला, मी तुला आयुष्यात कधीच दिसणार नाही रे. पण जर मी तुला मुक्या प्राण्यात दिसलो, गरिबात दिसलो, वृद्ध व्यक्तीमध्ये दिसलो, निराश व्यक्तीमध्ये मी तुला दिसलो, तर माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील रे मुला. म्हणून तर जीवन जगत असताना मुक्या प्राण्यांच्या भावना कळायला पाहिजेत. वृद्ध व्यक्तींना मदत केली पाहिजे, तानेला भुकेला ओळखता आला पाहिजे, गोरगरिबांना दान केले पाहिजे. जर तुम्ही असे कराल तर बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि त्याचबरोबर मामांकडे प्रार्थना करत असताना अगदी सर्वांसाठीच प्रार्थना करा. मामांना म्हणा की हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आधी सर्वांचं कल्याण करा, सर्वांचं चांगलं करा, सर्वांच्या इच्छा पूर्ण करा, आणि मग शेवटी सर्व सुखी असल्यानंतर माझ्या इच्छा पूर्ण करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मला तुम्ही मार्गदर्शन द्या, योग्य मार्गावर जाण्यासाठी मला तुम्ही सद्बुद्धी द्या. अशा प्रकारे बाळूमामांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि जर तुम्ही बाळूमामाकडे प्रार्थना केली की बाळूमामा माझंच कल्याण करा, माझ्याच इच्छा पूर्ण करा, माझंच सर्व काही व्यवस्थित राहू द्या, असं म्हणाल तर तुमच्या इच्छा कधीच यशस्वी होणार नाहीत आणि आयुष्यात तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही, हे लक्षात ठेवा. हा बाळूमामांच्या सेवेचा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. हे आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला हेच सांगणं अत्यंत गरजेचं होतं. माझ्या मुला, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी, चांगल्या मार्गाने जाण्यासाठी, संपत्ती, पैसा, आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी आज माझा